नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. नवरात्र स्पेशल आहे. नवरात्रामध्ये उपवासाचे अनेक पदार्थ आपण बनवून खातो. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या इतका आपण दही घेणार आहोत. दही अगदी साधं घेतलेलं आहे, बिलकुल आंबट घेतलेलं नाही. पाव चमचा इतका आपण शेंदूर टाकून घेतलेला आहे. 2 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जे की शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटून घेतलेला आहे. मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. मिरचीचा ठेचा कसा बनवायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आता सर्व जिन्नस जे टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने पटकन झटपट ही आपण आमटी बनवू शकतो. उपवासासाठी आमटी बनवायची आहे तर अगदी 5 मिनिटात ही आमटी बनवून तयार होते. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला जितकं हवे तितकं आपण ह्या पाणी टाकायचं. आपल्या जितकी क्वांटिटीमध्ये आपल्याला आमटी बनवायची त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पाणी टाकायचे. इतकं मी ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. एक 2 ते 3 चमचे इतकंच आपण ह्या ठिकाणी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडले की जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे. सर्व आपण जिन्नस अगोदरच टाकलेले आहेत, त्यामुळे तेलात आपण दुसरं काही या ठिकाणी टाकलेलं नाही. अगदी 2 मिनिट आपल्याला उकळू द्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. मस्त आपली उपवासाची आमटी बनवून तयार झालेली आहे. आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आणि दुसरा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे ह्या ठिकाणी, त्याची आपल्याला तयारी करायची आहे. आता चला तर आता ह्या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. साईडला आपण पाणी घेतलेलं आहे. बटाटा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचे. अगदी लहान आकारात आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकारात आवडते त्या आकारात तुम्ही कट करून घेतलं तरी चालतं. छोटे मोठे कुठल्याही आकारात कट करून घ्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला बटाटा आणि मिरची कट करून घ्यायचे. बटाटा कट करून झाला की तो आपल्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी कट करून झालेला आहे. गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल आहे ते आपण 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून दिलेलं आहे, कारण जास्तीचं बनवायचं आहे. ह्या ठिकाणी आपण अर्धा चमचा इतके जिरे टाकून दिलेले आहेत. मिरची जी कट करून घेतली ती टाकून दिलेली आहे आणि जो आपण बटाटा कट करून घेतला आहे तो स्वच्छ धुवून टाकून दिलेला आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला तेलामध्ये असंच तळून घ्यायचं आहे, जे की आपला जो बटाटा आहे ते सुकलाच जाईल आणि त्याचा थोडासा रंग बदलेल इतकं आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे. ह्या ठिकाणी साबुदाणा भिजलेला घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. अगदी मोकळा साबुदाणा कसा भिजवायचा हा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे. अगदी आपल्याला जेव्हा खिचडी बनवतो त्यावेळेस आपल्याला 90% इतका साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे. ह्यावरती आपण शेंगदाण्याचे भाजलेले कूट टाकून दिलेला आहे, जे की भाजून शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. साधारण 4 ते 5 चमचे इतका आपण कूट टाकलेला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरे कुठलेच पदार्थ आपण ह्यामध्ये टाकलेले नाहीत. अगदी साध्या पद्धतीनं मऊ लुसलुशीत मोकळी सक्क आपण ह्या ठिकाणी साबुदाणा खिचडी बनवत आहोत, जे की बिलकुल बिघडणार नाही, परफेक्ट बनून तयार होते. ह्या ठिकाणी शेंदूर टाकलेलं आहे, जे की चिकट होणार नाही किंवा गड्डे होणार नाही. अगदी मोकळी सक्क ही खिचडी बनवून तयार होते. परफेक्ट पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा. साबुदाणा कसा भिजवायचा आहे ते तुम्ही जर पाहिलात तर बिलकुल आपली खिचडी कधीच बिघडणार नाही, परफेक्ट बनून तयार होते. ह्या ठिकाणी व्यवस्थित आपल्या खिचडीला मिक्स करून घ्यायचं आहे, जे की ट्रान्सफर होईल इतकं आपण हलवून घेतलेलं आहे. जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेस गॅस मिडियम ठेवायचा आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, जो की साबुदाणा जे पांढरा असतो त्याचा पूर्ण रंग बदलेल इतकं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की अगदी मोकळी आणि मऊसूत आपली ही खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता ह्या ठिकाणी आपली मोकळी सक्क अशी आपली खिचडी बनवून तयार झाली. ती आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की किती छान व्यवस्थित आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता सोबत खाण्यासाठी आपण आमटीसुद्धा बनवली आहे. ती आमटी आणि आपल्या खिचडी गरमागरम खाण्यासाठी घ्यायचं. आपण कुठलेही ह्या ठिकाणी आज तळलेले पदार्थ बनवलेले नाहीत, फक्त साध्या पद्धतीनं उपवासाचा पदार्थ बनवलेला आहे, जे की नेहमीचाच आहे. आता प्लेटमध्ये लावून घेऊ आपण. तुम्हाला ही खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा आणखी दुसरे कुठले पदार्थ पाहायचे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. किंवा माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.